आपण 11वी भूगोल पाठ 9 आपत्ती व्यवस्थापन याचे प्रश्नोत्तरे या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये भाग 1 आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न, या 101 पान नंबरवर एक तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये उपाय दिलेले आहेत. मग ते आपत्तीपूर्व किंवा आपत्तीनंतरचे आपल्याला ओळखायचे आहेत. त्यानंतर संरचनात्मक किंवा असंरचनात्मक आहे आणि या आपत्तीसाठी लागू होतात. कोणत्या आपत्तीसाठी हे उपाय लागू होतात हे आपल्याला या चार्टमध्ये दिलेले आहे. योग्य पर्याय निवडा. यामध्ये पहिला आहे, खालीलपैकी कोणता गट आपत्तीचा योग्य प्रकार दर्शवतो. त्यामध्ये अ, आ, ई आणि ई असे 4 गट दिलेले आहेत. यामध्ये करेक्ट ॲन्सर गट आहे अ, भूविवर्तनकीय, भूशास्त्रीय, मानवीय आणि हवामानीय हे करेक्ट ॲन्सर आहे. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, ओडिशा येथे 2 दिवसात चक्रीवादळ येणार आहे अशी सूचना हवामान खात्याकडून मिळाली आहे. खालीलपैकी कोणता क्रम आपत्ती व्यवस्थापनासाठी सुयोग्य आहे. तर यामध्ये याचं उत्तर आहे गट नंबर ई. यामध्ये आहे सज्जता, उपशमन, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती आणि पुनर्वसन. अशा प्रकारे हा गट याचं उत्तर आहे. प्रश्न तिसरा आहे, विधान अ आहे, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ ताशी 350 किलोमीटर वेगाने तामिळनाडू राज्याकडे सरकत आहे. आणि विधान आ आहे, या वादळाच्या तडाख्याने जीवितहानी कमी झाली परंतु मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणावर झाली. यामध्ये अ हे आहे आपत्ती आहे, आ अरिष्ट आहे, ब अरिष्ट आहे आणि आ आपत्ती आहे, क अ आपत्ती आहे परंतु आ अरिष्ट नाही आणि ड मध्ये आहे अ आपत्ती नाही परंतु आ अरिष्ट आहे. याचं उत्तर आहे ब आकडा आहे. ह्याचा ॲन्सर ब आहे, अ अरिष्ट आहे आणि आ आपत्ती आहे. 4 आहे, भारताने खालील आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यात यश मिळवले आहे. अ भूकंप, आ ज्वालामुखी, ई महापूर आणि दुसरा ई आहे आवर्त. यामध्ये उत्तर आहे आवर्त. प्रश्न दुसरा आहे, टिपा लिहा. यामध्ये पहिली टीप आहे, विकारक्षमता. उत्तर आहे, एखाद्या आपत्तीचा आघात नक्की किती लोकांना सहन करावा लागणार व नक्की कोणत्या क्षेत्रातील लोक बाधित होणार त्यास आपत्तीची विकारक्षमता म्हणतात. भूस्खलनाची विकारक्षमता केवळ स्थानिक असते. याउलट चक्रीवादळाची विकारक्षमता किनारपट्टीत सर्वाधिक तर अंतर्गत भागास कमी असते. भूकंपाची विकारक्षमता ही भूकंपाचे प्रमाण व भूकंपप्रवण क्षेत्रावर ठरते. मात्र त्सुनामीसारख्या आपत्तीची विकारक्षमता ही भूकंपप्रवण क्षेत्रापलीकडेही जाऊ शकते. आपत्तीची विकारक्षमता हे तेथील लोकांच्या आर्थिक, तंत्रज्ञानविषयक, सामाजिक घटक व विकासाशी संबंधित असते. घनदाट लोकसंख्येच्या प्रदेशाची विकारक्षमता सर्वाधिक असते. याउलट कमी लोकसंख्येच्या प्रदेशात मोठी आपत्ती आली तरी त्यांची विकारक्षमता कमी असते. आर्थिकदृष्ट्या प्रगत लोकांची विचारक्षमता कमी असते. उदाहरणार्थ, जपानमध्ये वारंवार भूकंप होऊनही तेथील आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारतींमुळे जीवित वित्तहानीचे प्रमाण कमी असते. आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्तींना सामोरे जाताना त्यांची विकारक्षमता माहीत असणे आवश्यक आहे. विकारक्षमता जेवढी जास्त तेवढी पूर्वतयारीची व सुसज्जतेची गरज जास्त असते. आपत्तीचा सामना करण्याची क्षमता व आपत्तीची विकारक्षमता व्यस्त प्रमाणात असतात. सामना करण्याची क्षमता मोठी तेवढी जास्त, तेवढी विकारक्षमता कमी असते. दुसरी टीप आहे आपत्ती. उत्तर, अरिष्ट हे संकट किंवा धोका असते.
तर आपत्ती हे त्या संकटाचा किंवा धोक्याचा मानवी वस्ती व जीवनावरील प्रत्यक्ष आघात होय. महापूर, वादळ, अवर्षण यांसारखी संकटे ज्या कारणांमुळे घडतात त्यांचे दीर्घकालीन निरीक्षण करणे शक्य होते. म्हणून या संकटांचे, आपत्तींचे भाकीत करणे शक्य होते. भूकंप, ज्वालामुखी, अपघात यांसारख्या घटनांची कारणे निरीक्षणक्षम नसल्याने या संकटांचे, आपत्तींचे भाकीत करता येणे शक्य होत नाही. निर्मितीच्या कारणांनुसार आपत्तीचे अ. नैसर्गिक आपत्ती व ब. मानवनिर्मित आपत्ती असे 2 प्रकार पडतात. मानवनिर्मित आपत्तींचे प्रकार हे पुढीलप्रमाणे. 1. भूविवर्तनकीय आपत्ती. यामध्ये भूपट्ट्यांच्या हालचालींमुळे होणाऱ्या भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी या आपत्ती येतात. तर दुसरा आहे भूशास्त्रीय आपत्ती. यामध्ये भूस्खलन, दरडी कोसळणे, पंकस्खलन, हिमस्खलन या जमिनीसंबंधीच्या आपत्ती आहेत. तर तिसरा आहे हवामान संबंधी आपत्ती. यामध्ये महापूर, अतिवृष्टी, मेघफुटी, अवर्षण, आवर्ते, वादळे, धुळीची वादळे, उष्माघात किंवा उष्मालहरी, शीतलहरी या हवामानासंबंधी आपत्ती. चौथा आहे जैविक आपत्ती. यामध्ये टोळधाड, कीटकांचा हल्ला, साथीचे रोग या स्वरूपाची आपत्ती. त्यानंतर 5वा आहे तो अन्य नैसर्गिक आपत्ती. यामध्ये वनातील, गवताळ प्रदेशातील वणवे, मृदेची घटती सुपीकता, जलसाठे सुकणे, जलसाठ्यांची व मृदेची क्षारता वाढणे इत्यादी. आणि यामध्ये ब आकडा आहे मानवनिर्मित आपत्ती. यामध्ये या मानवी चुका, हलगर्जीपणा किंवा तांत्रिक कारणाने होतात व त्यात प्रामुख्याने औद्योगिक अपघात, वायुगळती, धरणे कोसळणे, रस्ते, रेल्वे, विमान, जहाजे यांचे अपघात, पूल कोसळणे, आण्विक अपघात, तेलगळती या मानवनिर्मित आपत्तींचा समावेश होतो. यामध्ये तिसरा आकडा आहे अरिष्ट. विश्वाच्या निर्मितीपासून पृथ्वीच्या निर्मितीपर्यंत आणि पुढे पृथ्वीवरील भू, जल आणि वायू आवरणाच्या निर्मितीपासून सजीवांच्या अधिवासापर्यंत निसर्गात किंवा विश्वात विविध घटना घडतच असतात. या सर्व घटना, घडामोडी एका व्यापक, विशाल निसर्गचक्राचाच भाग असतात व त्यांना मानव नैसर्गिक घटना म्हणून संबोधतो. अगदी अलीकडील काळापर्यंत मानवाला निसर्गात घडणाऱ्या अनेक घटनांचा सुगावाही लागत नसे. मात्र एकीकडे लोकसंख्या वाढत गेली तेव्हाच आर्थिक तांत्रिक प्रगतीमुळे निसर्गातील घटनांची माहिती व उकलही होऊ लागली. उदाहरणार्थ वादळ हे अरिष्ट असूनही एक नैसर्गिक घटना म्हणून वादळ हवेचे तापमान, हवेचा दाब, आर्द्रता यांचे संतुलन घडवून आणते हे मानवाला ज्ञात झाले. अशा अनेक घटना मानवाला कळू लागल्या. निसर्गातील या विविध घटनांचा जोपर्यंत मानवी जीवनावर प्रभाव पडत नव्हता तोपर्यंत मानव या घटनांची दखलही घेत नव्हता. मात्र पुढे या घटना मानवी जीवनावर प्रभाव पाडू लागल्या व या नैसर्गिक घटनांकडे मानव एक संभाव्य आपत्ती या स्वरूपात पाहू लागला. थोडक्यात मानवी जीवनावर प्रभाव पाडू शकणारी कोणतीही नैसर्गिक घटना ही आता मानवासाठी अरिष्ट ठरू लागली आहे. या अरिष्टांचा प्रत्यक्ष आघात झाला तेव्हा ती आपत्ती ठरू लागली. अरिष्ट ही मानवासाठी आपत्ती ठरू शकणारी नैसर्गिक घटना आहे. चौथी टीप आहे मानवनिर्मित आपत्ती. याचे उत्तर आहे मुख्यतः मानवी चुका, हलगर्जीपणा, दुर्लक्ष किंवा तांत्रिक चुकीमुळे होणाऱ्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती म्हणतात. यात प्रामुख्याने औद्योगिक अपघात, वायुगळती, धरणे कोसळणे, रस्ते, रेल्वे, विमान, जहाजे यांचे अपघात, पूल कोसळणे, आण्विक अपघात, तेलगळती या मानवनिर्मित आपत्तींचा समावेश होतो. या आपत्ती प्रामुख्याने मानवी चुकांमुळे होत असल्याने त्यांचे
पूर्वानुमानही शक्य असते. त्यापैकी बऱ्याचशा मानवी आपत्तींचे स्वरूप व प्रभाव हा स्थानिक असतो. उदाहरणार्थ रेल्वेचा अपघात. मात्र वायुगळती, आण्विक स्फोट यांसारख्या आपत्तींचा प्रभाव जास्त क्षेत्रामध्ये असतो. तसेच त्याचे परिणाम जास्त भयावह, दूरगामी व दीर्घकाळ टिकणारे असतात. असे असले तरी विशेष प्रयत्न करून मानवनिर्मित आपत्ती मात्र पूर्णतः रोखता येणे शक्य आहे. योग्य ती देखरेख, दुरुस्ती, सातत्यपूर्ण विविध स्तरीय यंत्रणांद्वारे निरीक्षण आणि पुरेसे आधुनिक तंत्रज्ञान यांचा नीट उपयोग करून मानवनिर्मित आपत्ती रोखणे शक्य आहे. या पुढील जी प्रश्न उत्तरे आहेत, प्रश्न 3 थोडक्यात उत्तरे लिहा आणि प्रश्न 4 सविस्तर उत्तरे लिहा. हे भाग 2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत.